आई तुला काय गरज होती असल्या स्टोऱ्या सांगायची ग? लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत की काव्या फेल झालेली आहे. त्यामुळे आता ती रडत असते आणि नंदिनीला म्हणत असते की ताई अगं मी फेल झाले. त्यावेळेस नंदिनी काव्याला म्हणत असते की तू सगळा अभ्यास केला होता ना, मग हे असं कसं झालं? त्यावेळेस काव्या म्हणत असते की माझ्या वेगळ्याच गोष्टी डोक्यात चालू होत्या ना, त्यामुळेच असं झालं. तर मग जीवा म्हणत असतो की कोणत्या गोष्टी काव्या तुझ्या डोक्यामध्ये चालू होत्या? मग काव्या म्हणत असते की माझी मेन एक्झाम तीही डिसेंबर महिन्यात. आईने पण मला सांगितलं होतं त्यांना त्यांच्या बहिणीचं लग्न अटेंड करता आलं नाही. त्यांना बाळालाच निवडायला लागलो. आता मानिनी तर डोक्यालाच मारून घेते की या काव्याने काय डोक्यात घेतलं. तर आता पार्थ मानिनीवरती खूपच चिडतो आणि म्हणत असतो की आई तुला काय गरज होती असल्या स्टोऱ्या सांगायची काव्याला? मग आता काव्या म्हणत असते की अहो हे काय बोलताय तुम्ही? मग वसवात्याताई ते चान्स घेते आणि म्हणत असते की काय रे बायकोच्या एवढ्या आहारी गेलाय की आता आईला उलटून बोलायला लागलास, ओरडतोय तिच्या अंगावरती. त्यावेळेस आता वसवात्या मानिनीला म्हणत असते की गेली तुझी मुलं हातची गेली. आता हे ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. तर चला प्रेक्षकांनो, आता मानिनी पार्थला काय म्हणेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.